हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एनएस बायोलॉजी. एनएस बायोलॉजी युट्यूब चॅनलवरती आज आपण आपले जे लेक्चर पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण आज एक महत्त्वाचा सेल ऑर्गॅनिल्स पाहणार आहोत. तो सेल ऑर्गॅनिल्स म्हणजे कुठल्या प्रकारचा, तर तो रायबोझोम्स नावाचा एक सेल ऑर्गॅनिल्स आहे जो की प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल दोन्ही सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या सेल ऑर्गॅनिल्स बद्दल आज आपण थोडीशी इन्फॉर्मेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचे आपल्या लेक्चर सेल ऑर्गॅनिल्स रायबोझोम्स. तर बघा, रायबोझोम्स म्हणजे काय, रायबोझोमचे टाइप्स किती प्रकारचे असतात, रायबोझोम्स कुठे प्रेझेंट असतो, ही सर्व इन्फॉर्मेशन आज आपण आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहूया. तर बघा, चला स्टार्ट करूया. फर्स्ट तर रायबोझोम्स. तर बघा, रायबोझोम्स काय सेल ऑर्गॅनिल्स आहे, काय एक सेल ऑर्गॅनिल्स आहे. आणि हा जो रायबोझोम आहे, ह्या रायबोझोमला कोणी सर्वात पहिले शोधून काढले, म्हणजे कोणता असा सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहे की त्यांनी रायबोझोम बद्दल आपल्याला सर्वात आधी इन्फॉर्मेशन दिली. तर बघा, त्या सायंटिस्टचं नाव काय, युआर्स एमएल पॅलेट. काय, युआर्स एमएल पॅलेट हे जे नावाचे सायंटिस्ट आहेत त्यांनी 1950 मध्ये आपल्याला रायबोझोम्स ही कन्सेप्ट जी आहे, म्हणजे जो काही रायबोझोम सेल ऑर्गॅनिल्स आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. तर बघा, नेक्स्ट बघा, आपल्याला हे तर माहित झालं की रायबोझोमचा शोध कोणी लावला आणि कधी लावला. त्याच्यानंतर जो रायबोझोम्स आहे त्याची कंपोजिशन काय बघा, तर रायबोझोमचं कंपोजिशन काय, आरएनए प्लस प्रोटीन. आता आरएनए म्हणजे काय, तर आरएनए काय, न्यूक्लिक ऍसिड आहे, रायबो न्यूक्लिक ऍसिड. त्याचा फुल फॉर्म काय होतो, तर रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि सेकंड हेच काय, प्रोटीन. आरएनए आणि प्रोटीन मिळून आपला काय झालेलं आहे, रायबोझोम्स तयार झाले. त्याच्यासाठीच आपण त्याला काय म्हणू शकतो, रायबो न्यूक्लिओ प्रोटीन. रायबो न्यूक्लिओ प्रोटीन सुद्धा आपण म्हणतो कोणाला, तर रायबोझोम्स. तर बघा, रायबोझोम्स आर स्मॉलेस्ट. रायबोझोम्स काय, तुम्हाला जर रायबोझोमचं स्ट्रक्चर पाहायला गेला तर तुम्हाला एकदम छोटंसं त्याचं स्ट्रक्चर पाहायला दिसेल. तर बघा, रायबोझोम्स आर स्मॉल डेन्स मेम्ब्रेनलेस. त्याच्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारची मेम्ब्रेन पाहायला मिळणार नाही. तसेच ग्रॅन्युलस, एकदम ग्रॅन्युलस टाइप त्याचं स्ट्रक्चर राहतं. आणि ते कुठे प्रेझेंट असतात, बोथ प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेल. जी काय अॅनिमल सेल असेल, प्लांट सेल असेल किंवा बॅक्टेरियल सेल असेल, या तिन्ही सेलमध्ये तुम्हाला रायबोझोम्स पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे, इन प्रोकॅरियोटिक सेल दॅट रायबोझोम्स ऑप्टेन ऑकन रेअरली इन सायटोप्लाझम, सॉरी फ्रीली इन द सायटोप्लाझम. बघा, जी प्रोकॅरियोटिक सेल आहे, तर प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस नसतो, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सेल ऑर्गॅनिल सुद्धा प्रेझेंट नसतील, म्हणजे तिथे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सुद्धा पाहायला मिळणार नाही. जर ते आपले एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रेझेंट नसेल तर रायबोझोम्स कुठे, की जे सेलचा सायटोप्लाझम आहे तिथे कुठेही तुम्हाला सराउंडिंगला पाहायला मिळतील. बट जी आपली यूकॅरियोटिक सेल आहे, यूकॅरियोटिकच्या सायटोप्लाझम मध्ये गेला तुम्ही तर तुम्हाला तिथे रायबोझोम फ्रीली सुद्धा पाहायला मिळतील. तसेच एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच झालेले रायबोझोम सुद्धा पाहायला मिळतील. बट ते कुठल्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच झालेले पाहायला मिळतील, ते जे काय रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याच्याच वरती तुम्हाला रायबोझोम्स अटॅच झालेले दिसतील. आणि ज्याला अटॅच असतील त्यालाच आपण काय म्हणतो, तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ज्याच्यावरती अटॅच नसतील रायबोझोम त्याला आपण काय म्हणणार, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर बघा, इन यूकॅरियोटिक सेल्स दे ऑकर फ्री इन द सायटोप्लाझम अँड ऑल्सो अटॅच टू द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, आउटर सरफेस ऑफ द एंडोप्लाझम. म्हणजे तुम्हाला यूकॅरियोटिक सेल मध्ये फ्रीली बी रायबोझोम्स पाहायला मिळतील आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती अटॅच झालेले सुद्धा रायबोझोम्स पाहायला मिळतील. आता बघा, रायबोझोमचे टाइप्स पाहायला गेले तर काय, तर दोन टाइप्स पडतात, बट ते डिपेंड ऑन सेल्स. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेलचा वेगळा टाइप्स राहतो आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये वेगळा टाइप. तर बघा, जी प्रोकॅरियोटिक सेल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 70S टाइपचा रायबोझोम्स पाहायला मिळेल आणि जी यूकॅरियोटिक सेल असेल त्याच्यामध्ये 80S टाइपचा रायबोझोम्स पाहायला मिळेल. बघा, 80S आणि 70S काय असते हे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल्स मध्ये याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. आजच्या लेक्चर होतं एवढंच आपल्याला इम्पॉर्टंट होतं. बेसिक इन्फॉर्मेशन जास्त आपण पाहिली, याच्याबद्दल जे काही डिटेल्स असेल ते आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण कव्हर करत जाऊया. थँक्यू.